सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरू करत आहोत. त्याचं शीर्षक आहे तुम्हाला वाटत असतं की तुमच्या बाबतीत हे कधीच घडणार नाही. आणि गोष्ट आहे स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा यांच्या साहसी कथेची. जामनगर, गुजरात, 1 जून 2016. 30 वर्षीय स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा नेहमीप्रमाणेच लवकर उठले. त्या बुधवारी कच्छच्या आखातातल्या जामनगरमधल्या हवाई दलाच्या तळावर बरंच गरम होत होतं. वायव्येकडून येणारा हलकासा वारा हवाई दलाच्या स्टेशनच्या बाहेरच्या धुळीने माखलेल्या भिंतीवर आपटत होता. हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घातलेल्या स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा यांनी खिडकीच्या बाहेर नजर टाकली आणि त्यांच्या मनात आलं, आकाशात एक उंच भरारी मारून यायचं असलं तर त्यासाठी आजच्यासारखा सुंदर दिवस कुठलाच असणार नाही. घरासमोरच्या उन्हाच्या पट्ट्यावर त्यांनी पाऊल टाकलं आणि थोडेसे आळोखे पिळेखे देत झोप आणि आळस दोन्ही दूर झटकलं. देशातल्या इतर शेकडो हवाई दल सैनिकांप्रमाणेच तेही आता व्यायामाचे काही प्रकार करणार होते. कारण शेवटी तोच व्यायाम त्यांना आणि त्यांच्यासारख्या इतर हवाई दल सैनिकांना चपळ, दक्ष आणि कुठल्याही क्षणी विमानात बसून मोहिमेवर निघण्यासाठी योग्य त्या शारीरिक स्थितीत राहण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. अर्थात त्यावेळी देशात तशी शांतता होती. युद्धकाळात शेवटचं लढाऊ जेट वापरलं गेलं होतं ते 17 वर्षापूर्वींच्या कारगिलच्या युद्धात. स्क्वॉड्रन लीडर शर्मा त्यावेळी जेमतेम 13 वर्षांचे होते. पण त्याचवेळी त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या व्यायामातल्या, खेळातल्या देवदत्त कौशल्यांची जाणीव व्हायला लागली. त्यांचे वडील स्वतः हवाई दलातले वैमानिक होते. वडिलांनी सांगितलेल्या कारगिलमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तान्यांच्या युद्धग्रस्त भागात भारताच्या जेट विमानांनी केलेल्या कामगिरीच्या गोष्टी अजूनही स्क्वॉड्रन लीडर शर्मांच्या स्मरणात होत्या. भारतीय टेलिव्हिजनच्या वृत्तवाहिन्या तेव्हा अगदी बाल्यावस्थेत असल्याने त्यांच्या बातम्यांमधले दाखवले जाणारे फोटो आणि व्हिडिओज यांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पण तरीही ती अस्पष्ट कणाकणांनी भरलेली दृश्य बघून भारतीय प्रेक्षक भारल्यासारखे होत असत. स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांचे वडील तेव्हा DC-3 डाकोटा ही मालाची ने-आण करणारी विमानं आणि कॅनबेरा लाईट बॉम्बर्स घेऊन अस्वस्थ ईशान्य भारतात जात. तेव्हापासूनच आपणही हवाई दलात पायलटच व्हायचं ही इच्छा शर्मा यांनी कुमारवयातच मनात जोपासली. वडिलांचं जिवंत उदाहरण त्यांच्या डोळ्यापुढे होतंच. कारगिलच्या युद्धानं त्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. स्क्वॉड्रन लीडर शर्मा यांचं नुकतंच लग्न झालं होतं. जीन्स आणि टी शर्ट अंगावर चढवत त्यांनी त्यांच्या पत्नीचा, दीपिकाचा हसतमुखानं निरोप घेतला. त्यांना जायचं होतं ती त्यांच्या MiG-29 या लढाऊ विमानांच्या तुकडीची ऑपरेशन ब्रीफिंग रूम त्यांच्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर होती. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर 1 वर्षानं या तुकडीची स्थापना झाली होती आणि तिचं सांकेतिक नाव होतं फर्स्ट सुपरसॉनिक्स. कारण तिला हे नाव दिलं गेलं असण्याचं कारण जे आहे ते पण अगदी वेगळंच आहे. सुपरसॉनिक MiG-29 जेट विमानं चालवणारी ही पहिलीच तुकडी होती. 1990 पासून या तुकडीनं MiG-29 फल्क्रम ही वेगळ्या प्रकारची विमानंही चालवायला सुरुवात केली. ही विमानंसुद्धा आधीची विमानं बनवणाऱ्या रशियन मिकोयान गुरेविच या मान्यवर कंपनीनेच बनवलेली होती. स्क्वॉड्रन लीडर शर्मा हीच विमानं चालवत असत. जूनमधल्या त्या दिवशी या तरुण वैमानिकाला त्याच्या स्क्वॉड्रन कमांडरकडून उड्डाणाच्या सर्व सूचना मिळाल्या. त्यांना एअरफ्रेम अँड एंजिन सॉर्टिंग या प्रकारची विमानाची चाचणी घ्यायची होती. ही एक प्रकारे विमानाची सत्वपरीक्षा पाहणारी, त्याची क्षमता बघणारी आणि विमानाला जास्तीत जास्त त्रास देऊन
त्याच्या सर्व भागांच्या कार्यक्षमतेची खात्री करून घेणारी टॉर्चर टेस्ट असते. ज्या कामगिरीसाठी ही विमानं बनवली गेली आहेत त्या बाबतीतली त्यांची क्षमता जोखणं, विमानाचे सगळे नट्स आणि बोल्ट्स कार्यरत ठेवणं आणि पायलट्सनाही त्यांच्याशी जुळवून घेता येण्याचा सराव होणं, अशा सगळ्या कारणांसाठी विमानांच्या या चाचण्या घेत राहणं गरजेचं असतं. ह्यासाठी स्क्वॉड्रन लीडर यांचं आत्ताचं हे उड्डाण असणार होतं. गडद रंगाच्या उड्डाणाच्या वेळी घातल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या त्यांच्या फ्लाईट सूटवर त्यांनी जी सूट हा वेगवान लढाऊ विमानं चालवणाऱ्या पायलट्सना घालावा लागणारा खास सूट चढवला आणि त्या दिवशी ते चालवणार असलेल्या MiG-29 विमानात बसण्यासाठी ते निघाले. विमानाची एकदा शेवटची झालेली तपासणी आणि बाहेर असलेली प्रसन्न हवा, या दोन्ही गोष्टींनी तो विमानाच्या उड्डाणासाठीचा उत्तम दिवस असल्याची त्यांची खात्री पटली. कच्छच्या आखाताच्या चमचमणाऱ्या पाण्यावर उड्डाण करत असताना MiG-29 विमानाच्या सगळ्या भागांची त्यांना व्यवस्थित परीक्षा घेता येणार होती. त्यांच्या सवयीच्या कॉकपिटमध्ये बसत त्यांनी त्यांच्या खुर्चीचा पट्टा बांधून घेतला आणि हेल्मेटही घातलं. ते वर वर जातील तशी असह्य होणारी उन्हाची तिरीप टाळण्यासाठी त्यांच्या हेल्मेटची पुढची पट्टी ते नंतर खाली करणार होते. त्यांनी विमान चालू केलं आणि कॉकपिटमध्ये जणू काही प्राण फुंकला गेला. MiG-29ची दोन्ही किल्मो RD-33 इंजिन्स सुरू करून विमान काही वेळ त्यांनी जागेवरच ठेवलं. नंतर विमानाचे ब्रेक्स त्यांनी सोडले आणि त्यांचं विमान त्याची जागा सोडून त्याच्या धावपट्टीवरून निघालं आणि त्या गुळगुळीत धावपट्टीच्या टोकाला जाऊन थांबलं. त्यांच्या कॉकपिटमध्ये बसून स्क्वॉड्रन लीडर विमान हवेत नेण्याच्या सूचनांची वाट बघत होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्या हवाई तळावरच्या परिसरावर नजर टाकली. जामनगरचा हवाई तळ जुना होता आणि युद्धाच्या संदर्भात तसा असुरक्षितते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच दिवसात तो तिथे सुरू केला गेला होता. सुरुवातीच्या काळात वैमानिकांची बॉम्ब वर्षावातली कौशल्य घासून पुसून लख्ख करण्याच्या दृष्टीने शस्त्रास्त्र प्रशिक्षण केंद्र म्हणून त्याचा उपयोग केला जात असे. पाकिस्तानवर हल्ले करण्याच्या दृष्टीने उपयुक्त तळ म्हणून जामनगरने 1965 आणि 1971 या दोन्ही युद्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर 1979मध्ये या तळाचं प्रमोशन झालं. सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांचा अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त तळ म्हणून त्याची शान आणि त्याचा मान दोन्ही वाढत गेलं. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला त्याच्यावर त्याचं रशियन बनावटीचं MiG-29 फल्क्रम्स हे लढाऊ विमान पहिल्यांदा उतरलं. भारतीय हवाई दलाने त्याच्या MiG-29 विमानांना बाज म्हणजे बहिरी ससाणा हे उर्दू नाव दिलं आहे. स्क्वॉड्रन लीडर शर्मा गेली बरीच वर्ष हे विमान चालवत होते आणि त्यांच्या इतर वैमानिक मित्रांप्रमाणेच त्यांचंही हे विमान लाडकं होतं. हवेतल्या या विमानाच्या चपळ हालचाली त्यांना अतिशय आवडत. शीतयुद्धाच्या वेळी उत्तम डावपेच लढवू शकणारं विमान म्हणून तयार गेलेलं हे MiG-29 हवाई दलात सगळ्यांच्याच पसंतीला उतरलं होतं. हातघाईच्या लढाईत ते शत्रूला पुरून उरत हे त्यानं सिद्ध केलं आहे. जामनगरमध्ये भारतीय हवाई दलात असलेल्या विमानांमुळे वेगवेगळ्या मोहिमांमध्ये भारताला यश मिळालं आहे. भारतीय आकाशाच्या हद्दीत घुसू पाहणाऱ्या पाकिस्तानच्या दुष्ट मनोवृत्तीच्या वैमानिकांशी सामना करण्यापासून ते अरबी समुद्रावर युद्धनौका विरोधातही शस्त्र डागून भारताचं सामर्थ्य दर्शवून देण्यापर्यंत सर्वत्र या विमानांची मदत भारताच्या हवाई दलाला सतत होत असते. स्क्वॉड्रन लीडर शर्मा आणि त्यांचं जेट अनेकदा अशा मोहिमा यशस्वी करून आलं होतं. अर्थात जून महिन्याच्या त्या सकाळी तशी कुठलीच भीती धोका काहीच नव्हतं. आकाशात कुणी घुसखोर घिरट्या घालत नव्हते आणि समुद्रावर कुठलं संशयास्पद जहाजही दिसलं नव्हतं. फक्त स्वच्छ निळभोर आकाश आणि स्क्वॉड्रन लीडरच्या हेल्मेटच्या आत असलेल्या इयरपीसमधून येणारा तो चिरपरिचित थरथर जाणवून देणारा आवाज.
स्क्वॉड्रन लीडर शर्मा पुढच्या अपेक्षित सूचनांची वाट बघत होते. थोड्याच वेळात 10 वाजायच्या थोडं आधीच जामनगरच्या तळावरच्या कंट्रोल रूमकडून त्यांना विमान हवेत नेण्याची परवानगी दिली गेली. स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी विमानाचं थ्रॉटल हळूच पुढं सरकवलं. त्यामुळे MiG-29च्या इंजिन्सचा आवाज सुरू झाला आणि थोडा मोठा होऊन काही वेळ स्थिरावला. इंजिनच्या आफ्टर बर्नर्सनी जेटच्या दोन्ही नॉझल्समधून नारिंगी रंगाच्या 2 छोट्याशा ज्वाळा सोडल्या. विमान सुरू झालं आणि त्याने जमिनीवरून उड्डाण केलं. ताबडतोब उंच झेप घेऊन विमान त्यांनी 1000 मीटर्सवरती नेलं. त्यांच्या सभोवार फिरणाऱ्या नजरेला हवाई दलाचा विमानतळ दूरवर जाताना दिसत होता. तीव्र चढाव घेऊन 1000 मीटरवर असलेल्या स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी विमान सरळ केलं. विमानाची बॉडी आणि दोन्ही इंजिन्स त्यांची क्षमता तपासून घेतली. त्यानंतर इंजिन्सना थोडं जास्त इंधन पुरवत त्यांनी विमान पुन्हा वरच्या दिशेला वळवलं. कच्छच्या आखातातून वर आलेल्या ढगांच्या विरळ समूहातून आणखी वर नेत त्यांनी विमान 11,000 मीटर्सवर आणलं. त्या लढाऊ विमानाचं पारदर्शक आणि टणक काचेचं छत त्या उंचीवर गेल्याबरोबर तीव्र उन्हाच्या तिरिपीमुळे एकदम चकाकलं. स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी विमान लगेच सरळ केलं आणि नंतर ते तसेच पुढे जात राहिले. ज्या काही गोष्टी या उड्डाणाच्या दरम्यान त्यांना तपासून घ्यायच्या होत्या त्यांच्यात विमानाच्या सुपरसॉनिक कॉरिडॉरमधल्या मर्यादा तपासण्याचाही अंतर्भाव होता. या तपासणीत विमान आवाजाच्या गतीपेक्षाही थोडं अधिक गतिमान त्या उंचीवर असतानाच करायचं होतं आणि त्याचवेळी विमानाच्या योजनाबद्ध हालचाली, काही डावपेच आणि शत्रूची फसगत करण्यासाठी योजलेल्या युक्त्या असे प्रकार करून बघायचे होते. आणि हे करत असताना विमानाच्या बॉडीकडे आणि इंजिन्सच्या कार्याकडेही लक्ष ठेवून त्यांची क्षमता बघायची होती. चेहऱ्यावर ऊन आल्याबरोबर स्क्वॉड्रन लीडर शर्मांनी त्यांच्या हेल्मेटची पारदर्शक पट्टी खाली घेतली. जामनगरचा विमानतळ कित्येक किलोमीटर्स मागे पडत क्षितिज रेषेच्याही पलीकडे निघून गेला होता. तसंच पुढं जात त्यांनी विमानाचा वेग मॅच 11 वर म्हणजे ताशी 1358 किलोमीटर केला. आवाजाच्या वेगाच्याही पुढे ते गेलं होतं. त्याच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी विमानाच्या वेगवेगळ्या भागांच्या क्षमता तपासणं सुरू केलं. कॉकपिटमधल्या यंत्रणा उजळल्या आणि त्यांच्यातले आकडे बघून स्क्वॉड्रन लीडर शर्मांना समाधान वाटलं. त्या यंत्रणांनी पायलटला जणू काही आश्वस्त केलं होतं की सगळं काही व्यवस्थित होतं, सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होतं आणि पुढे काय होणार होतं त्याचाही अंदाज बांधता येत होता. लढाऊ विमानं चालवणाऱ्या वैमानिकांना यातली हीच गोष्ट सर्वाधिक आवडते. हवाई दलाच्या विमानतळापासून 110 किलोमीटर अंतरावर असलेले स्क्वॉड्रन लीडर शर्मा त्यांच्या विमानांच्या पुढच्या कसरती करून बघायला सुरुवात करणार तेवढ्यात कॉकपिटमध्ये त्यांना शीळ घातल्यासारखा आवाज ऐकू आला. असा आवाज तोपर्यंत त्यांनी कधीही ऐकलेला नव्हता. एका विशिष्ट दाबाखाली बनवलेल्या आणि वातानुकूलित असलेल्या लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकाला फक्त 3 प्रकारचे आवाज ऐकू येऊ शकतात. विमानाच्या इंजिनच्या ठराविक पद्धतीचा आवाज, जमिनीवरच्या कंट्रोल रूममधून येणारे आवाज आणि वैमानिकाच्या स्वतःच्या श्वासाचा आवाज. त्याच्या घट्ट बसलेल्या हेडगिअर्समुळे हे आवाज थोडे मोठे होऊन ऐकू येतात आणि इतर कुठल्याही आवाजांना बाहेरच रोखलं जातं. शिट्टी वाजवल्यासारखा तो तीव्र आवाज म्हणूनच स्क्वॉड्रन लीडर शर्मांच्या वेगळा असं लक्षात आला. त्यांनी त्यांच्या हेल्मेटची काळसर छटा असलेली पारदर्शक पट्टी वर केली आणि आजूबाजूला बघितलं. त्यांनी तसं केल्याबरोबर शिट्टीसारखा तो आवाज अचानक थांबला, पण मग पुन्हा तो सुरू झाला. मी वर बघितलं. विमानाचं वरचं छत पूर्णपणे फाटलं होतं आणि त्याचा एक तुकडा कॉकपिटमध्ये येऊन पडला होता. माझ्या दंडात काहीतरी घुसलं असल्याची जाणीव मला झाली आणि त्यातून तीव्र कळाही यायला लागल्या. मला प्रचंड धक्काच बसला होता त्या क्षणी. काय झालंय ते चटकन लक्षातच आलं नाही माझ्या, पण थोड्याच वेळात काय प्रकार घडला आहे ते मला कळलं
स्क्वॉड्रन लीडर शर्मा म्हणाले. आता पुढे काय होतं आहे ते आपलं विमान खालती कसं घेऊन येत आहेत किंवा त्या विमानाला काही होतं आहे का ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.